महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली की सर्वांच्या नजरा त्याकडे लागलेल्या असतात, कारण या बैठकीत घेतलेले निर्णय थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतात। आणि काल म्हणजे 23 सप्टेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काही असे निर्णय झालेत जे आरोग्यापासून रेल्वेपर्यंत आणि घरापासून सुरक्षिततेपर्यंत थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडले आहेत। या बैठकीत राज्याच्या आरोग्य, परिवहन, महसूल, गृहनिर्माण आणि गृह विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। तर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सर्वात पहिले आरोग्य विभागातील निर्णय, ज्या शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला। राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार असून विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यातून रुग्णांच्या उपचारासाठी मिळणाऱ्या दाव्यांचा विनियोग करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। यामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना अधिक सोयीस्कर आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत। पुढे परिवहन विभागातील मोठा निर्णय म्हणजे विदर्भातील नागपूर नागभीड हा नॅरोगेज रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेज रूपांतरित होणार आहे। या 193 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या प्रकल्पासाठी तब्बल 491 कोटी 5 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। आणि या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना अधिक वेगवान, आधुनिक आणि सुरक्षित रेल्वे सेवा मिळणार आहे। त्यानंतर महसूल विभागाकडून देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, जसे की अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुल उभारण्यासाठी जवळपास 24,579 चौमीटर जमीन महापालिकेला देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील महिला विडी कामगारांच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी घरांच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे। नंतर वसई विरार शहर महानगरपालिकेला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आचोळे गावातील जमीन देण्यात आली आहे। आणि नाशिक येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेला मौजे देवळाली गावातील 1055 चौमीटर जमीन मंजूर करण्यात आली आहे। हे निर्णय पाहता राज्य सरकारने पायाभूत सुविधा आणि सामाजिक संस्थांना बळ देण्यावर भर दिल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर आहे गृह विभागाचा निर्णय। आपल्याला ठाऊकच आहे, मुंबईतील घाटकोपर मध्ये काही महिन्यांपूर्वी बेकायदेशीर फलक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। या प्रकरणी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमण्यात आली होती। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या समितीचा अहवाल स्वीकारला गेला। यातील शिफारशींवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। आणि गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय म्हणजे मुंबईतील अंधेरी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगर अर्थात SVP नगर भागात म्हाडाच्या माध्यमातून सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार आहे। या प्रकल्पांतर्गत जवळपास 4,973 घरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत। यामध्ये 122 संस्था आणि 307 वैयक्तिक भूखंडधारक यांचा समावेश आहे। या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना सुरक्षित आणि आधुनिक घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। तर हे होते कालच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय। आरोग्य, परिवहन, गृहनिर्माण, महसूल आणि गृह विभागात या निर्णयांमुळे राज्यातील नागरिकांना थेट लाभ होईल अशी अपेक्षा आहे। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची